मी वर्षा भोयर। आज आम्ही अमरावती CP कार्यालयामध्ये CP साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो। काल आमची जी युवा सेनेची जिल्हाध्यक्ष आहे कोमल भद्रे, ती तिच्या परिसरामध्ये फिरत असताना तिच्या काही चुकीच्या गोष्टी लक्षात आल्या, ज्या अत्यंत निंदनीय आणि गलिच्छ आहे की ज्या छत्रपतींच्या आपण नाव घेऊन आज पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगभर त्यांचा गवगवा करतो, अशा छत्रपतींच्या प्रतिमेचं म्हणजे त्यांचं ते एक प्रकारचे त्यांचे ते बॅनर छापून अशा गलिच्छ ठिकाणी जे लावल्या गेलेले आहे की जे आम्ही विचारही करू शकत नाही। छत्रपती म्हणजे आमचे दैवत, आमचेच नाही अख्ख्या महाराष्ट्राचेच नाही तर सर्व म्हणजे जे हिंदू धर्मीय आहे त्यांच्या सर्वांचे दैवत आहे। दैवताला अशा ठिकाणी त्यांचा तो टेंडर कोणी काढला, तो टेंडर काढल्यानंतर तिथं ते लावायची परमिशन कोणी दिली, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक येऊन ते टेंडर ते बॅनर ते तिथं कुठल्या बशा भिंतीवर घालण्यात आहे, जिथे मुतारी आहे, जिथे कचरा टाकला जातो अशा ठिकाणी ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे ते बॅनर लावल्या जाऊन राहिले। इतकी लज्जास्पद गोष्ट आहे। आणि विषय म्हणजे हा येतो की हे जेव्हा ह्या सगळ्या काही घटना घडते त्याच्यामध्ये जे प्रशासन आहे अमरावती महानगरपालिकेचं ते कितपत लक्ष आहे हे माहिती नाही आहे आम्हाला। म्हणजे आता हे जे आज काल कोमल तिकडे गेली आणि कोमलला ती लक्षात आल्यानंतर तिने जेव्हा लाईव्ह घेतलं त्याच्यानंतर सगळ्यांच्या ते लक्षात आलं, पण तरीही अद्यापर्यंत प्रशासनानं त्या लोकांवर कार्यवाही नाही केली। जे इथं आलेले ते कामगार आहेत त्या कामगारांना आणखीनही त्याचं कोणी टेंडर घेतला हे माहीत नाही, म्हणजे त्यांना पैसे कोण पुरवते हे माहीत नाही, फक्त त्यांना फक्त बॅनर लावायचे एवढं सांगितलं आणि ते लावत आहे। आणि ज्यांना कुणांना अशी ज्या घटना दिसत आहे तर मला असं वाटतं की अमरावतीतील जनतेने सर्वांनी समोर यायला पाहिजे, विरोध करायला पाहिजे, कारण की अत्यंत निंदनीय आणि खूप चुकीची घटना आहे की जेव्हा आपण छत्रपतींचा आपण एक दैवत म्हणून जेव्हा सन्मान करतो, आपण घराच्या देवाऱ्यात ठेवतो आणि त्या छत्रपतींना अशा पद्धतीने जी वागणूक दिली त्याची खूप चुकीची आहे। आणि ह्या जे लोक आहेत या लोकांवर कडक कार्यवाही करावी, त्यासाठी आम्ही CP साहेबांकडे आलो होतो आणि महिला शिवसेनेच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलं।